ॲस्ट्रॉलॉजिकली आणि न्यूमरॉलॉजिकली आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने संवत्सर फल श्रवण करायचं असतं. आता पंचांग म्हणजे काय ज्यांना माहिती आहे त्या लोकांनी हे ऐकलं असेल. आजच्या दिवशी जर का हे नाही ऐकलं तर बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह होण्याची शक्यता आहे. म्हणून हे वाचायला मला 5 मिनिटं लागतील. हे बघा, हे आजचं नवीन पंचांग आहे, इसवी सन 2026-27. जुनं संपलंय आता. हे जे मागच्या वर्षीचं होतं का हे इथे ऑफ झालं. आता ह्या पंचांगाचं इथे काम नाही, हे संपलं. आता हे आहे नवीन. हे आज चालू होत असतं आपलं सनातन हिंदू धर्मामध्ये. तर आज आपण जी गुढीची स्थापना केलेली आहे सर्व हिंदूंनी आपल्या घरी, आणि वारकरी संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे काय, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. म्हणजे गुढी उभारणं सनातन हिंदू धर्मामध्ये 31 डिसेंबर संपल्यानंतर 31 डिसेंबरला रात्री जे आपल्याकडे सेलिब्रेट केलं जातं तो आपला सनातन हिंदू धर्माचा नूतन वर्षाचा सण होऊ शकत नाही. आपलं सनातन हिंदू धर्मीयांचं नूतन वर्ष म्हणजे आज आहे, चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तापैकी एक. आणि सनातन हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्त कोणते कोणते आहेत? विजयादशमी म्हणजे दसरा हे एक पूर्ण मुहूर्त आहे. अक्षय तृतीया, अक्षय तृतीया म्हणजे ज्या दिवशी आपण पितरांची पूजा केळी वगैरे ठेवून करतो ती अक्षय तृतीया. आणि त्याच्यानंतर दिवाळीचा जो पाडवा असतो ना, भाऊबीज पाडवा, ते अर्ध मुहूर्त आहे. आणि आजचं जे आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नूतन वर्ष हे एक पूर्ण मुहूर्त आहे. या मुहूर्तावर पंचांग पाहण्याची आवश्यकता नाही. आज बिंदास गाडी वगैरे खरेदी करू शकता, आज बिंदास भूमिपूजन करू शकता मुहूर्त नसला तरी. म्हणजे या मुहूर्ताला इतकं वजन आहे आध्यात्मिक दृष्ट्या. तर याच्यामध्ये दिलेलं आहे आज आपण गुढीची पूजा केल्यानंतर आचार्यांच्या द्वारे म्हणजे ब्राह्मणाला घरी बोलावून संवत्सर फल श्रवण केलं पाहिजे. पण आता एवढे अपडेट आपण सगळे थोडीच आहोत की हे बोलवायचं गुरुजीला ना ऐकायचं, एवढं अपडेट आपल्यामध्ये नाही आहे. तर काय सांगितलेलं आहे, संवत्सर फल म्हणजे या वर्षाचं आजच्या पासून तर पुढच्या वर्षीपर्यंतच्या गुढीपाडव्याचं हे फळ आहे. आणि ते 2-4 मिनिटांमध्ये इथे संपेल. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः. आता संवत्सर फलम सजयती सिंदूर वदनो देवो यतपाद पंकज स्मरणम वास रमणीरीव तमसाम राशीण नाशयती विघ्नानाम. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच. ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपतीम खेटाण ब्रह्म विष्णू शिवात्मकान संवत्सर फलम वक्षे सर्व कामार्थ सिद्धये. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते म्हणजे आज आता नवीन संवत्सर लागलेला आहे. त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. ध्वज म्हणजे काय, गुढी भगवे झेंडे म्हणजे ध्वज, आणि आंब्याचं तोरण सुद्धा आजच्या दिवशी लावायचं असतं. बऱ्याच लावलं ना सगळ्यांनी, करायला काही जणांचं, बरं नसल लावलं तर लावून टाका घरी जाऊन आंब्याचं तोरण. मंगल स्नान म्हणजे अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. आज ब्राह्मणाची पूजा सांगितली आहे, घरी बोलवून सांगितली आहे, पाद्यपूजा सांगितली, तुम्ही बोलवा पण दक्षिणा द्यावी म्हणून नाही. पण शास्त्रामध्ये काय सांगितलंय आणि आपण काय करतोय. आज भरपूर जण मॉलला शॉपिंग करायला गेले असतील, पण हे धर्मशास्त्र वगैरे आपण सर्वांनी वेशीला टांगलंय म्हणून आपल्या जीवनामधल्या ज्या समस्या आहेत ना त्या आणखीन वाढत चालल्या आहेत. लक्षात येत आहे का. म्हणून सांगितलंय आज मंगल स्नान अभ्यंग सकाळी सूर्योदयाच्या आधी स्नान सांगितलंय. आज सकाळी जे दिवाळीला आपण नरक चतुर्दशीला करतो ना, आणि अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्र अलंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे. आज कडुनिंबाच्या पाळ्याचं चूर्ण करून तो नैवेद्य गुढीला दाखवून ते खात असतात, बरोबर आहे. म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी संपत्ती ही प्राप्त होतात. मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह फुलासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानाचे चूर्ण चिंतेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. चिंतेत म्हणजे कोणती चिंता, चिता नाही बरं का, चिंता आपली जी चिता असते ना, 2 वेळेस मरतो माणूस, एकदा मेल्यावर त्याला चितेत जाळतात, आणि जिवंत माणूस तुम्ही आम्ही रोज मरतोय. चिंता आहे तुम्हाला, आम्हाला फ्लॅट होईल का नाही, लग्न होईल का नाही. सुभाषितकाराचं त्याच्यामध्ये एक आलेलं आहे, चिता
आणि टिंबाचा फरक आहे त्याच्यामध्ये. चिता चिंता समाख्यतो बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. जिवंत माणसाला चिंता जाळते, कस काय होईल बाबा, जाळते का नाही? तर त्या चिंतेला जाळायचं आहे आज. कशामध्ये? कडुनिंबाच्या पाळ्याचं चूर्ण आणि मग त्याच्यामध्ये हे मीठ वगैरे हे सगळं सांगितलं ना, चिंतेमध्ये हे जाळून टाकायचं आहे म्हटले. यानं काय होतं म्हटले? रोग शांती होते. रोग शांती होण्याकरता याचं भक्षण करायचं म्हणले कडुनिंबाच्या पाल्यासोबत. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. आज गणपतीची पूजा करावी, ब्राह्मणाची पूजा करावी, ज्योतिषांची पूजा करावी. ॲज पर आवर ॲबिलिटी, ॲज पर आवर नॉलेज, ॲज पर आवर एक्सपिरियन्स हिअर. थोडी दक्षिणा द्यावी आणि शक्य असेल तुमच्याकडनं तर काजू कतली वगैरे मिठाई देऊ शकता तुम्ही. याच्यामध्ये सांगितलं मिष्टान्न द्यावं. नाना प्रकारची गीते, आज देवाची भजनं वगैरे थोड्या वेळ म्हणावी मंदिरामध्ये. वाद्य तुम्हाला काही वाजवता येत असेल टाळ वगैरे वाजवावं. पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. राजाचं फल जर का श्रवण केलं तर काय होतं? आपलं जे वैभव आहे, आपली जी प्रॉपर्टी आहे म्हटले काय होती? इन्क्रीज आवर प्रॉपर्टी. प्रॉपर्टी वाढते म्हणले बरं का. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. प्रधान कोण आहे आता लक्षात घ्या मंत्रिमंडळात. मी काही राजकीय माणूस नाही आहे. तर प्रधानाचं फल श्रवण केलं. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. धान्याचा राजा कोण आहे? त्या धान्याचा राजा कोण आहे त्याचं फल श्रवण करायचं. सध्या त्या धान्याच्या राजाचे म्हणजे कांद्याचे भाव काय चालू, डाळिंबाचे काय भाव चालू, त्याच्यामध्ये राजा जो आहे धान्याचा त्याचं जर का फल श्रवण केलं म्हटले आज तर काय होतं? लक्ष्मी स्थिर होते. मेधाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. म्हणजे पाऊस कधी पडणार आहे? काल थोडा पडला, भीती वाटली. काल थोडा पाऊस पडला, भीती वाटली. मी दत्तात्रयांना प्रार्थना केली, म्हणलं बाबा गारांचा पाऊस पडू देऊ नको. गारांचा पाऊस पडला तर गाड्या गेड्या सगळ्या फुटून जातात, काचा फुटून जातील. गाराचा पाऊस सांगितलाय. पावसाचं जर का फल श्रवण केलं म्हटले तर काय होतं? वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. चैत्रे पुण्यमय वसंत समये नव्यम फलम वार्षिकम नित्यम यह शृणुयाद घोग दलनम चायुर यश श्रीकरम वेधा विष्णूर हरो रवींदु महिजा सौम्यो गुरुर भार्गवो मंदो गु सखीख्यश्च शत्रु दलनम कुर्वन्तु सर्वे ग्रह. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फल श्रवण केले असता पातकांच्या ओघाचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा विष्णू महेश रविचंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करवत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात म्हणजे आजच्या दिवशी हे जे ऐकतात म्हणले श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. नवग्रहाला लोक घाबरतात, कोणता ग्रह आहे, कधी येतात गुरुजीकडून विचारतात आमचा गुरु कुठे आहे. हे नवग्रह काय करतात बघा. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची वाढ करो. मंगळ तुमच्या प्रॉपर्टीची म्हणजे ऐश्वर्याची वाढ करो. बुध तुमच्या बुद्धीची वाढ करो. गुरु हा गौरवाची आणि शुक्र हा कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. तिथी आज कोणती आहे? चैत्र शुद्ध प्रतिपदा. आज काय आहे? कोणी विचारलं चैत्र शुद्ध प्रतिपदा, तुम्ही नुसतं प्रतिपदा जरी म्हणले तर काय होणार आहे म्हटले? त्यानं तुमचं प्रॉपर्टी स्थिर राहणार आहे. वार कोणता आहे आज म्हटले? गुरुवार. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. स्वस्ती श्री सूर्य सिद्धांत मतेन समस्त जगत उत्पत्ती स्थितिलय कारण श्री महाविष्णोर नाभि कमलोद्भवस्य वर्तमान ब्रह्मण परमायुर वर्ष शतम तत्रार्धम यातम उत्तर पंचाश दब्दे प्रथम मासे प्रथम पक्षे प्रथम दिवसे त्रयोदश घटिकाः द्विचत्वारिंशत् फलानि अक्षरत्रयं च गतम. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री विष्णूच्या नाभि कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 फळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगितलंय 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढेच लांबीची त्याची एक रात्र असते. देवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्यांची नावे स्वयंभू, स्वारोचिस, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्व, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. त्या एक मनूत
71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत मनु होऊन गेले. सध्या चालू असलेलं मन्वंतर हे 7वं मन्वंतर आहे. त्याचं नाव आहे वैवस्वत मन्वंतर. आणि या वैवस्वत मन्वंतरातील 27 युगे महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. युगे 28 म्हणजे 27 महायुग होऊन गेले आणि 28वं महायुग या ठिकाणी चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000 आहे. सत्ययुग. त्रेतायुगाची वर्षे भगवान रामाचं जे युग होतं 12,96,000 वय होतं त्या त्रेतायुगाचं. द्वापार युगाचं वय 8,64,000 आहे. आणि सांप्रत चालू असलेल्या कलियुगाचं वय 4,32,000 वर्ष आहे. हे कलियुग 4,32,000 वर्ष टिकणार आहे. तन्मध्ये शक कर्तार आदो इंद्रप्रस्थ युधिष्ठिर शक चतुशतमार्युंश दधीक त्रिसहस्र युताब्दा द्वितीय उज्जैन नियाम विक्रमस्तस्य शक पंचत्रिशक धीक शतायुक्ताब्दा तृतीय प्रतिष्ठान नगरे शालिवाहनस्तस्य शक अष्टादश सहस्र वर्षाणि चतुर्थ विजयाभिनंदनस्तस्य शक सहस्र वर्षाणि पंचमो गौडदेशे धारातीर्थ नागार्जुनस्तस्य शकः चतुर्लक्ष वर्षाणि षष्ठ करवीर पत्तने कर्नाटके कल्क्यावतार तस्य शकः एकविंशत्य धिकाष्टशतमिताब्दा. कलियुगामध्ये 6 शक करते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज झाला, त्याचा शक 3,044 वर्षे. दुसरा उज्जैनमध्ये विक्रम राजा झाला, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा आपल्या पैठणमध्ये बरं का शालिवाहन नावाचा राजा झाला, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा आपल्याला शक कोणतं आहे महाराष्ट्रामध्ये पंचांगात उच्चारण शालिवाहन शक आहे आपला, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे असेल. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन नावाचा राजा होईल, त्याचा शक 4,00,000 वर्ष राहील. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्ष राहील. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्ष मागे पडली व 4,26,873 वर्षे शिल्लक आहेत. लक्षपूर्वक ऐका. भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपल्यावर कलियुग लगेच लागला ना, तर कलियुग लागून किती वर्ष झाले माहिती आहे का माऊल्यांनो? 5,127 वर्ष झालेत. किती झालेत? म्हणजे कलियुगाचं वय काय आहे? 5,127 वर्ष आहे. आणि 5,127 वर्ष होऊन गेली आहे कधी? 4,32,000 वर्षातनं. आणि 4,26,873 वर्ष शिल्लक आहेत. एवढं कलियुग जगणार आहे. त्याच्यामध्ये कलियुगाला अटॅक येणार नाही, कलियुगाचा ॲक्सिडेंट होणार नाही, टायमाच्या आधी कलियुग जाणार नाही. आणि कलियुग सध्या हवी आहे. पुण्यापेक्षा पापच या ठिकाणी जास्ती चालू आहे. असो, हे खूप मोठं फळ आहे. तर अशा या फळाचं श्लोक न वाचता 1-2 मिनिटात याला संपवू. तर याच्यामध्ये या पराभवनाम संवत्सरात पाण्याचा तुतवडा भासेल. हे कशा करता ऐकायचं? आता संवत्सर कोणतं आहे सध्या? 60 संवत्सरापैकी पराभवनाम संवत्सर आहे. या वर्षामध्ये पाण्याचा तुटवडा होईल, म्हणजे दुष्काळ पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र खरीपातील पिके चांगली येतील. खरीप आणि रब्बी 2 वेळेस पिकं घेतात ना शेतकरी, तर खरीपातील पिकाची चांगली झडती बसेल. साथीचे रोग वाढतील. उदाहरणार्थ हे कोरोना गिरोना डेंग्यू फेंग्यू, थोडंसं सावध राहावं लागेल आपल्याला. स्वच्छता, साथीचे रोग वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर देती, क्योंकि सास भी कभी बहू थी और ससुरा भी कभी दामाद था. सासू सुनानं जरा जपून राहा. सौराष्ट्र काठेवाड, पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वऱ्हाड विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल, राजांचं फल एवढ्या ठिकाणी भेटणार आहे. प्रधानाचं फल कुठं भेटणार आहे? बंगाल प्रांतामध्ये प्रधानाचं फळ भेटेल. पावसाचं फळ कुठे भेटेल? बिहार व जबलपूरचे बाजूस. तसेच गंगेच्या दक्षिणेस गंगा आणि शोण या संगमाच्या पूर्वेस. धान्याचं फळ कुठं भेटणार आहे? गुजरातमध्ये चांगलं धान्य उगवेल या वर्षामध्ये. आंध्र प्रदेशाचे फल, विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. अर्देशाचे फल आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये. निरशेषाचे फल दिल्ली व पंजाबच्या उत्तरेकडे प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केले जातील. मंत्री मंगळ आहे या संवत्सरामध्ये, म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेधातीप चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. विद्वानांना चमकण्याकरता, फेमस होण्याकरता जेवढे विद्वान लोक आहेत स्वतःला लॉन्च करून टाका सोशल मीडियाला. विद्वान लोकांना प्रसिद्धी मिळेल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. सगळ्याचंच खातं उघडणार आहे. सगळ्यालाच थोडा पैसा भेटण्याची शक्यता आहे. प्रयत्न चालू बरं का. अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल. लोकर म्हणजे हातातलं लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी
बुध असल्याने गहू मूग ऊस भात व दूध दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसाचा स्वामी अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने सोने कापूस सुपारी चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश नक्षत्र निजज्येष्ठ शुक्ल 8 सोमवारी 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल. भांडण तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दुपदुपते भरपूर होईल. मेघनिवास माळ्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आढग म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्रसन्न होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते. म्हणजे रोज जर का पंचांग ऐकलं तर घरी बसल्या बसल्या गंगेत डुबकी मारल्याचं फळ आहे. हे शुभकारक वर्षफल संवत्सराच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फलम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त 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 दत्त.